अमोल सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, खूप काळ झाला म्हणजे 2009 मध्ये समांतर आलेलं, त्यानंतर आम्ही तुम्हाला आता बघतोय. काय ही स्क्रिप्ट निवडण्यामागे काय कारण होतं, किंवा जेव्हा या रोल बद्दल विचारणा झाली तेव्हा फर्स्ट थॉट काय आलेला मनात? अगदी करेक्ट प्रश्न विचारलास की समांतर नंतर आता इतक्या वर्षांनी मी आता पुन्हा फिल्ममध्ये काम करतोय. जस्ट एक आठवण करून द्यायला इंटरेस्टिंग म्हणून की समांतरच्या आधी मी जी फिल्म केली होती त्याचं नाव होतं खामोश. ती 90च्या उत्तरार्धात झालेली फिल्म होती. म्हणजे समांतर आणि खामोश याच्यामध्येही खूप काळ गेला होता. तसाच आता हा इतका काळ गेला तर त्याच्यावर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण मला चांगल्या स्क्रिप्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे, चांगल्या कॅरेक्टर्स मध्ये इंटरेस्ट आहे, आणि ज्याला आपण रन ऑफ द मिल म्हणतो किंवा मोस्टली आपल्याकडे ज्या फिल्म्स बनतात त्या अजूनही बॉय मीट्स अ गर्ल याच्या पलीकडे काही जात नाहीत. आणि म्हणजे रोमॅन्टिक स्टोरी, मग त्याच्यातले ड्रामा वगैरे याच चक्रात आपण फिरत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं असं जेव्हा बनवण्याचा प्रयत्न होतो त्याच्याबरोबर त्याच्यात भाग घेण्याला मला नक्कीच आवडतं. या फिल्म बद्दल बोलायचं झालं तर ते जेव्हा सार्थकने मला अप्रोच केलं या फिल्मसाठी, मला पहिली गोष्ट जी आवडली याच्यातली ती म्हणजे याच्यातला दलित समाजावर होणारा अन्याय. आपण या विषयाकडे फारसे कधी वळत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये आपण नेहमी कचरतो. विशेषतः नाटक सिनेमामध्ये तर आपण असल्या विषयांना हात घालायला धजत नाही. त्यामुळे इथे एक होय, तर याच्यावर एक फिल्म बनवण्याचा प्रयत्न होतोय हे कळल्यावर मला नक्कीच जास्त इंटरेस्ट वाटला. त्याच्याच बरोबरीने मला असं वाटलं की नुसता दलितच नाही तर स्त्रियांवर होणारा अत्याचार याच्याबद्दल तर आपण बोलतच नाही. म्हणजे आज जर आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा आज आपण टीव्ही चॅनल, न्यूज चॅनल लावला तर जवळजवळ दररोज आपल्या देशात असे अनेक प्रसंग घडत असतात की ज्याच्यावर स्त्रियांवर अत्याचार होत असतात. बहुतेक स्त्रिया दलित असतात, हा त्यातला एक महत्वाचा भाग. परंतु या विषयावर आपण कधी कलाकृती किंवा कलाकार म्हणून आपण काही भाष्य करायला फारसे धाडस करत नाही. त्यामुळे मला या विषयामध्ये खूप रस वाटला आणि म्हणून मी करायचं ठरवलं. अर्थात सार्थक म्हणाला त्याप्रमाणे त्यांनी जो त्यावेळेला स्क्रिप्ट माझ्यासमोर होता आणि आम्ही त्याच्यावर बसून अनेक आमची खूप छान डिस्कशन्स झाली. त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्याला आपण रिग्रेसिव्ह म्हणू किंवा चुकीच्या अंगाने दलित हे पोर्ट्रे होणार, अशा ज्या गोष्टी होत्या त्यांना माझी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन होती आणि हे आपण करू नये असं मला वाटलं. ते मी सार्थक बरोबर शेअर केलं. सार्थकलाही माझं म्हणणं पटलं आणि त्याप्रमाणे आम्ही स्क्रिप्टमध्ये इवन अगदी प्रत्येक डायलॉग, एक डायलॉग ज्याला आपण फाईन ट्यून करणं म्हणतो तसं करत आमचे खूप छान इंटरॅक्शन्स झाल्या आणि त्या इंटरॅक्शन मधून हे जे स्क्रिप्ट तयार झालं त्याच्यामध्ये दलित स्त्रियांवर होणारा अत्याचार हा एक महत्वाचा भाग पुढे आला. परंतु त्याच्याच बरोबरीने मला हे अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की या दलित स्त्रिया निमूटपणे तो अत्याचार सहन करत नाहीत. त्या याच्या विरोधात खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्या या अत्याचाराला विरोध करतात. ही गोष्ट मला खूप आवडली आणि म्हणून मी या फिल्म मध्ये भाग घ्यायला तयार झालो. येस,
सर अर्थात आता ट्रेलर आउट झाल्यापासून, प्रोमोज आउट झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय आणि लोकांना आवडतंय हे बघण्यासाठी, त्यामुळे ही एक जास्त चांगली गोष्ट आहे. काय वाटतंय, एवढा रिस्पॉन्स मिळतोय याबद्दल काय सांगा? तर तुम्ही सांगणार की मी घेऊ प्रश्न? मला सॉरी, मला याच्याबद्दल काहीच माहित नाही. याची दोन कारणं, म्हणजे एक तर मी सोशल मीडियावर अजिबात नसतो. सोशल मीडिया पासून मी फारच दूर असतो. आणि आता पर्टिक्युलरली मी परदेशी असल्यामुळे माझा आपल्या देशाशी काहीच तसा संबंध नाहीये. त्यामुळे मला काय रिस्पॉन्स येत आहेत आणि काय हे काही माहित नाही. पण हे ऐकून छान वाटलं की लोकांना हे आवडतंय. माझं याबाबत नेहमी हेच मत आहे की लोकांना आवडत नाही म्हणून आम्ही देत नाही, हे जे एक आर्ग्युमेंट आपल्याकडे दिलं जातं ते फार चुकीचं, एकदम चुकीचं आर्ग्युमेंट आहे. आम्हाला स्वतःलाच ते करायला भीती वाटते किंवा आम्हाला करायचं नसतं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याकडे कुठच्याही बाबतीत, विशेषतः कलाकारांना, आपल्याला अशी आता सवय झाली आहे की आम्ही कुठचीच पोझिशन घ्यायची नाही. आम्हाला फक्त एंटरटेनर्स म्हणून, आम्ही मनोरंजन करण्यासाठी इथे आहोत. तर मनोरंजनाला माझी काही हरकत नाही, परंतु मनोरंजन हे फक्त उथळच असलं पाहिजे, काही त्याच्यात निरर्थक असलं पाहिजे अशी गरज नाही आहे. मनोरंजन करताना सुद्धा तुम्ही काहीतरी चांगलं, सकस, दर्जेदार असं जर दिलं तर ते लोकांना नेहमीच आवडलेलं आहे. हा माझा इतक्या वर्षाचा या इंडस्ट्री मधला अनुभव आहे. त्यामुळे लोकांना आवडतंय हे ऐकून खूप छान वाटलं. सर मला एक दुसरं म्हणायचं हे होतं की सूर आणि लय महत्वाचं होत आहे. Now the point is, what I want to make is, when we have a lot of patriotic films आते हैं और मोर्चा ये करेंगे होता है, वी हैव सीन, ऐसा नहीं कि फिल्म्स ऐसे हुए नहीं. मुझे लगता है कि जब लोग थोड़ा सा वो एक सुर पकड़ नहीं पाते, या तो ऊपर चला जाता है कि इट बिकम्स अ जिगोइस्टिक फिल्म, ऐसा, या फिर फीका पड़ जाता है. फिर जो लय है वो बहुत इंपॉर्टेंट होता है. तो what I think has worked in this trailer, hopefully will also work in the film, is that we have not gone out to kind of portray anyone bad or anyone good or anyone extremely powerful or anyone. कोई फिल्मी heroism नहीं है इस फिल्म में. It's a very down to earth storytelling. People how they talk to each other. जो सुर में आपसे मैं बात कर रहा हूँ, मैं आपसे चिल्ला के नहीं बात कर रहा हूँ, मैं जिस तरह से आपसे बात कर रहा हूँ वो जनरली थिएट्रिकल हो जाता है, वेरी थिएटर काइंड ऑफ स्टफ वेयर पीपल आर शाउटिंग एंड पीपल आर टॉकिंग एंड बहुत बड़े बड़े डायलॉग बाजी होते हैं. वो नहीं है इस फिल्म में. थोड़ा सा सब लोग कहते हैं कि रियल, बट आई विल नॉट यूज द वर्ड रियल. आई सेड दैट इट इज द राइट मात्रा ऑफ स्वर आणि लय. आई थिंक दैट काइंड ऑफ वर्किंग. आई होप. नॉन फिक्शन फिल्म बनवायची असते तेव्हा एक मोठी जबाबदारी असते, दिग्दर्शकाकडे महत्वाची धुरा असते. ती सांभाळताना सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवताना वेगळी काय दक्षता घ्यावी लागते? See, one is the technical thing of keeping it interesting. Yes. Usually what happens is, in a real incident, what can happen is, since you have to tell everything so that it stays real, you have to say everything, and those other things may not be as dramatic or full of conflict and fun to keep the interest going for the audience. So एक अलग technical tension होता है कि what if the interest is not held like tightly throughout the film. ये एक होता है. दूसरा जो है कि if it is this kind of a real, see, if it is a hero's journey and not about social stuff and all that, where it's not just one person, it's the whole community who is being who can feel जो आज जो है उनको एक पूरा कम्युनिटी को लग सकता है कि इंसान एक इंसान को नहीं. तो तब थोड़ा सा डर लगता है. डर इसलिए लगता है कि जिनके लिए हम अच्छा करने जा रहे हैं उनका बुरा ना हो,
तो वो ऐसा डर इसमें था इनिशियली, बट डर था सिर्फ till the level of scripting. And once we were all there, and in fact after Amol sir also kind of certified it, this is fine, and I also felt this is fine, and there are other actors who came in. Rinku also did not have too much of issues, so we at some point आपको भी पता चल जाता है कि you got the right script. तब जाके it's just execution. You just go to the set and you execute to the best ability, possible ability. So it's more, writing is difficult for such things, I think. येस सर, मला अमोल सरांना विचारायला आवडेल की प्रत्येक भूमिका आपण साकारत असतो तेव्हा आपण ती आधी स्वीकारतो आणि त्यासाठी आपल्याला एक वेगळी खास तयारी करावी लागते. तुम्हाला रिटायर्ड जजच्या भूमिकेत तुम्ही या चित्रपटात आहात आणि तुम्ही उत्तम काम करताय त्या दलित महिलांसाठी, यासाठी वेगळी काय तयारी करावी लागली? नाही, मला असं वाटतं की इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तुम्हाला काही अशी खास वेगळी तयारी वगैरे करावी लागत नाही. परंतु माझ्यापुरतं एक अभिनेता म्हणून बोलायचं झालं तर मी माझ्यासाठी काही नियम घालून ठेवलेले आहेत. एक सगळ्यात पहिला महत्वाचा नियम असा की या भूमिकेमध्ये कुठलीही असली गोष्ट मी करणार नाही जी रिग्रेसिव्ह असेल, म्हणजे हानिकारक असेल, समाजाला हानिकारक, विचारांना हानिकारक अशा पद्धतीची कुठलीही रिग्रेसिव्ह गोष्ट ते कॅरेक्टर करणार नाही. हे मी पहिलं माझ्यासाठी घालून घेतलेलं बंधन असतं. आणि ते झाल्यानंतर मी जेव्हा कॅरेक्टर कुठचंही करायला घेतो तेव्हा मी कदाचित जुन्या घराण्यातला असल्यामुळे असेल, परंतु मी काही नियम पाळतो. ते म्हणजे जी काही डिस्कशन्स आहेत कॅरेक्टर बद्दल, डायलॉग बद्दल, त्याच्या शेड्स बद्दल, त्यांनी हे करताना काय करायला पाहिजे, कसं करेल, काय, ही सगळी डिस्कशन्स आम्ही आधी, ज्याला प्री प्रोडक्शन स्टेज म्हणतो, तिथे आम्ही करतो. म्हणजे आय इन्सिस्ट ऑन दॅट की आपण हे आधी सगळं एकमेकांना समजून घेऊया, काय करायचंय हे नक्की करूया, आणि ते झाल्यानंतर मग मी तयार होतो. सेटवर गेल्यानंतर मी कधीही हे का असा प्रश्न विचारत नाही. मी निमूटपणे दिग्दर्शकाला जे काही हवंय ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आपण दिग्दर्शकाला सरेंडर होणं म्हणतो. मला वाटतं की सगळ्या अभिनेत्यांनी ते करणं आवश्यक आहे असा माझा विश्वास आहे, आणि मी निदान माझ्या बाजूनी ते करतो. त्यामुळे रोल करताना शेवटी सेटवर जेव्हा उभा राहतो तेव्हा काय करायचंय, दिग्दर्शकाला काय पाहिजे याची पूर्ण जाणीव असते, आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी कसं देऊ शकतो हे करण्यामागे माझा प्रयत्न चालू असतो. त्यामुळे टेक झाल्यानंतर मी दिग्दर्शकाकडे बघतो, सार्थकच्या चेहऱ्यावर एक छान असं स्माईल आलं की मला कळायचं की हो बाबा आपलं झालं तर ठीक झालं. किंवा जर सार्थक म्हणाला आपण अजून एक टेक करूया का, तर मी फक्त तेव्हा प्रश्न विचारायचो की का पाहिजे टेक, का पाहिजे, म्हणजे टेक करूया याच्यासाठी माझी ऑब्जेक्शन नसायची. काय बाबा माझ्याकडून चुकलं किंवा मी अजून काय वेगळं करणं अपेक्षित आहे हे जर मला कळलं तर रिटेक मध्ये मी ती चूक सुधारू शकेन, आणि ती सुधारायची मला एक संधी मिळते, त्याचा मी पुरेपूर फायदा करून घ्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून. आणि मग कितीही वेळा आपल्याला रिटेक करायचे असतील, कितीही वेळा त्याच्यासाठी रिहर्सल्स करायची असतील, तर मला ते करण्यात आनंदच मिळतो. या पद्धतीने मी कुठच्याही भूमिकेला, कुठच्याही फिल्मला सामोरं जातो. येस, जाता जाता प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल काय सांगा? हा चित्रपट माझ्या दृष्टीने दलित महिलांचा एक मोठा विजय आहे. कारण त्या सगळ्या महिला, त्यांच्यावर होणारे अत्याचार हे साधारणपणे निमूटपणे सहन केले जातात. आपली
आपला सगळा समाज जो आहे तो सुद्धा त्यांना निमूटपणे गप्प बसा, सहन करा असाच संदेश वारंवार देत असतो. आणि ते मला अजिबात पसंत नाही, मान्य नाही. त्यामुळे या चित्रपटामधल्या सगळ्या दलित महिला या अन्यायास विरोधात उभ्या राहतात आणि त्या विरोधात उभ्या राहून एक सक्षम लढा देतात. ही मला खूप आवडणारी गोष्ट आहे आणि या सगळ्या लढ्याचा एक छोटासा भाग मी होऊ शकलो याबद्दल मला अभिमान वाटतो. For me, at one level, this film is also hope for those people who are at the fence and wondering whether I can take that step, because sometimes people are very alone. It's not always that you have a lot of people with you. Sometimes you have to take that first step alone, and you do not know because you are powerless, you are young, you are at the bottom of the society, the social structure, you may be a woman, you may be very young. So all these, so jo Rinku ka jo character hai wo is everything that I said. She's powerless, she's young, she's in a societal hierarchy, she's at the lowest, trying to fight something which is like a system. So when you have a real story where someone like this has gone and taken that first step and gone ahead and actually won, it tells rest of the people that yes, we also tell stories कि आपने मुंह खोला तो मार दिया जाएगा, मार दिया जाता भी है, लेकिन उसके अलावा भी एक या दो या ऐसा होता है जिनको वो स्टेप लेने के बाद अल्टीमेटली सक्सेस मिलता है और मिलना चाहिए, और उस लेने से सोसाइटी का अपलिफ्टमेंट होता है. So that is the hope that I want people to take. Not normal people, also people who are at that brink कि मैं लूं कि नहीं लूं, एक स्टेप में खड़ी रहूं कि नहीं रहूं against the system. वो जो डर है ना, वो डर जाना चाहिए जब ये देखेंगे कि किसी ने हमारे ही समाज में इसी हालत में या मे भी उससे भी खराब सिचुएशन में स्टेप लेके जीता. लोग आते हैं. वो पहला जो कदम है, रविंद्रनाथ टैगोर कहते हैं ना, अकेला चलो रे, तो वो पहला कदम अकेला लेना पड़ता है, उसके बाद लोग आते हैं. So that is the hope that I have for the rest of the people. Yes, thank you so much, sir. TV9 मराठीशी बातचीत केली.